कधीकधी श्रद्धा इतकी प्रबळ असते की ती अक्षरशः डोंगर उचलते, केव्हा या प्रकरणात एक अख्खं भव्य मंदिर उभं करते. आज आपण अशाच एका अविश्वसनीय भक्ती आणि दृढनिश्चयाच्या प्रवासाची गोष्ट पाहणार आहोत. ही कहाणी आहे एका दिव्य दृष्टांताची, जो पुढे जाऊन प्रत्यक्षात उतरला. बघा, ही केवळ एका दगडात कोरलेली मूर्ती नाहीये, तर ही एका अद्भुत कथेची सुरुवात आहे. चमत्कार आणि अतूट श्रद्धेनं भरलेल्या एका प्रवासाचं हे पहिलं पाऊल आहे. चला तर मग या भव्य निर्मितीमागचं रहस्य काय आहे ते जाणून घेऊया. प्रत्येक मोठ्या कार्यामागे कुणीतरी एक द्रष्टा असतो, नाही का? दक्षिण अयोध्याच्या बाबतीत ते होते वासुदेव स्वामी. एक असं व्यक्तिमत्व ज्यांचं संपूर्ण आयुष्यच श्रद्धेच्या मार्गावर चालत होतं. अगदी लहानपणापासूनच वासुदेव स्वामींची हनुमानावर प्रचंड भक्ती होती. विचार करा, त्यांचा प्रत्येक दिवस श्रीराम जयम लिहून सुरू व्हायचा. हा एक साधा नियम नव्हता, तर त्यांच्या श्रद्धेचा तो पाया होता. आणि मग 1987 मध्ये त्यांच्या पत्नी लक्ष्मी या सुद्धा त्यांच्या या आध्यात्मिक प्रवासात सामील झाल्या आणि त्यांची श्रद्धा आणखीनच दृढ झाली. आणि मग एके दिवशी जणू काही नियतीनेच त्यांच्या दारावर थाप मारली. एका अनोळखी व्यक्तीने त्यांना एक दैवी संदेश दिला. तो संदेश होता की एका विसरलेल्या वडिलोपार्जित मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी वासुदेव स्वामींची निवड झाली आहे. या एका भविष्यवाणीमुळे त्यांचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. त्या भविष्यवाणीनंतर वासुदेव स्वामींनी पुदुनी लयपट्टीमधल्या राजगोपाल पेरुमल मंदिराचा शोध घेतला. पण तिथे त्यांनी जे पाहिलं ते खरंच खूपच हृदयद्रावक होतं. एक पवित्र स्थान, पण पूर्णपणे भग्नावस्थेत. पण ते निराश झाले नाहीत, उलट त्यांच्या मनात एक नवीन निश्चय जागा झाला. आणि त्याच दिवशी त्यांनी स्वतः साफसफाईला सुरुवात केली. जीर्णोद्धाराच्या दिशेने टाकलेलं ते पहिलं पाऊल होतं. मंदिराचा जीर्णोद्धार ही तर फक्त सुरुवात होती. वासुदेव स्वामींच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्त्वाचा क्षण अजून यायचा होता. एक असा दैवी साक्षात्कार जो त्यांना श्रद्धेच्या एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणार होता. वासुदेव स्वामींनी एका अत्यंत कठीण व्रताला सुरुवात केली. तब्बल 41 दिवस अखंड ध्यान, आणि या काळात फक्त तीर्थ आणि फळांवरच उपवास. त्यांचं हे समर्पण त्यांच्या अतूट श्रद्धेचा पुरावा होता. हा एक असा त्याग होता ज्याकडे दुर्लक्ष होणं शक्य नव्हतं. आणि मग त्या व्रताच्या 21व्या रात्री तो चमत्कार घडला. स्वतः हनुमानाने त्यांना दृष्टांत दिला आणि ते म्हणाले, तुझी भक्ती मला प्रसन्न झाली आहे. या क्षणापासून मी तुझ्या मनात वास करीन, मी सर्वांचे दुःख दूर करीन. या शब्दांनी वासुदेव स्वामींच्या जीवनाची दिशाच ठरवून टाकली. त्या दैवी दृष्टांताचा पुरावा मिळायला जास्त वेळ लागला नाही. अवघ्या 2 दिवसात त्यांच्या मुलामार्फत हनुमानाची एक छोटीशी मूर्ती त्यांच्या घरी आली. वासुदेव स्वामींसाठी हा एक स्पष्ट संकेत होता. हनुमान त्यांच्या सोबत आहेत आणि प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करत आहेत. त्या क्षणापासून वासुदेव स्वामींचं आयुष्य जणू काही दैवी शक्तीचं एक माध्यमच बनलं. एकामागोमाग एक चमत्कार घडू लागले आणि हनुमानाकडून मिळालेले निर्देश त्यांना एका अशा मोहिमेवर घेऊन गेले जी अनेकांचं आयुष्य बदलणार होती. हे चमत्कार खरंच अविश्वसनीय होते. एका निपुत्रिक जोडप्याला जुळ्या मुलांचं वरदान मिळालं, तर एका कर्करोगग्रस्त व्यक्तीला आराम मिळाला. या घटनांमुळे प्रेरित होऊन आजूबाजूचे लोक एकत्र आले आणि मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला. आणि जणू काही यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रतिष्ठापनेच्या दिवशी तिथला स्थानिक जलाशय पाण्याने काठोकाठ भरला. या चमत्कारांनंतर 2007 मध्ये हनुमानाने वासुदेव स्वामींना एक नवीन आणि खूप मोठं काम सोपवलं. ते काम होतं त्यांचं विश्वरूप घडवण्याचं. एक अशी भव्य मूर्ती जी त्यांच्या सर्व व्यापकतेचं प्रतीक असेल. हे एक प्रचंड मोठं आव्हान होतं. आणि इथूनच दक्षिण अयोध्या उभारण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. एक असं स्थान जिथे तो दैवी दृष्टांत दगड आणि श्रद्धेच्या रूपात साकार होणार होता. भक्तीच्या शक्तीचे एक जिवंत प्रतीक. हनुमानाची योजना इतकी स्पष्ट आणि तपशीलवार होती की ऐकून आश्चर्य वाटेल. म्हणजे एका विशिष्ट नारळाच्या बागेची अचूक जागा सांगण्यापासून ते कोणत्या मूर्ती कुठे स्थापन करायच्या इथपर्यंत सगळं काही, प्रत्येक पाऊल जणू एका दैवी कोड्याचा भाग होता जो वासुदेव स्वामींना सोडवायचा होता. या परिसरात स्थापन केलेल्या प्रत्येक देवतेमागे एक विशेष उद्देश होता. आपण इथे जी भगवान नरसिंहाची मूर्ती पाहत आहोत ती दैवी संरक्षणाचं प्रतीक आहे. हनुमानाच्या त्या भव्य योजनेतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक. आणि मग जे अशक्य वाटत होतं ते शक्य झालं. हनुमानाच्या निर्देशानुसार तब्बल 41 फुटांचा एक अखंड दगड सापडला आणि कुशल शिल्पकार मुथू आणि इलैया राजा यांच्या हातून त्या दगडाने हनुमानाच्या भव्य मूर्तीचं रूप घेतलं. तो दृष्टांत आता प्रत्यक्षात आकार घेत होता.
एका लहानशा वैयक्तिक देव्हाऱ्यातल्या मूर्तीपासून ते एका भव्य सार्वजनिक स्मारकापर्यंतचा हा प्रवास खरं तर हा एका व्यक्तीच्या श्रद्धेच्या विस्ताराचं प्रतीक आहे. एक अशी श्रद्धा जी आता संपूर्ण जगासाठी खुली झाली होती. दक्षिण अयोध्या हे नाव काही सहजच ठेवलेलं नाही. हे दक्षिणेकडच्या एका नवीन तीर्थक्षेत्राचं प्रतीक आहे. एक असं पवित्र स्थान जे मूळ अयोध्येच्या वैभवाला एक आदरांजली वाहतंय. इथले उंच गोपुरम, विशेषतः रामासाठी असलेलं 51 फुटी गोपुरम या प्रकल्पाची भव्यता दाखवून देतं. या भव्य मूर्तीच्या चरणांशी उभं राहिल्यावर जो अनुभव येतो तो शब्दांत सांगणं कठीण आहे. नम्रता आणि आश्चर्य दोन्ही भावना एकत्र दाटून येतात. ही जाणीव होते की एक दैवी दृष्टांत प्रत्यक्षात उतरला आहे. श्रद्धा खरंच डोंगर हलवू शकते याची ही एक जिवंत आठवण आहे. वासुदेव स्वामींची ही कथा आपल्याला आपल्या स्वतःच्या विश्वासाच्या शक्तीबद्दल विचार करायला लावते, नाही का? जर एखाद्या व्यक्तीच्या श्रद्धेतून इतकं भव्य काही निर्माण होऊ शकतं, तर आपली श्रद्धा आपल्या आयुष्यात काय साध्य करू शकते याचं उत्तर कदाचित आपल्या प्रत्येकाच्या आतच दडलेलं आहे. अयोध्या हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येतं ते उत्तर प्रदेशातलं श्रीरामाचं जन्मस्थान. पण आपल्याला माहिती आहे का की दक्षिण भारतातही एक अयोध्या आहे? चला तर मग आज श्रीरंगम जवळच्या याच भव्य मंदिराची एक आभासी यात्रा करूया, जे दक्षिण अयोध्या म्हणून ओळखलं जातं. या मंदिरात प्रवेश करताच आपली नजर खिळून राहते ती इथल्या मुख्य देवतेवर, विश्वरूप आंजनेयार. ही काही फक्त एक मूर्ती नाहीये, तर या पवित्र जागेचे रक्षक आहेत. एक असं प्रतीक जे या जागेची भव्यता दाखवतं. त्यांच्या या विराट रूपाकडे पाहिल्यावरच या जागेचं महत्त्व आपल्या लक्षात यायला लागतं. मग कोण आहेत हे दिव्य देवता? काय आहे त्यांची ओळख आणि शक्ती? चला या पवित्र स्थानाच्या अगदी केंद्रस्थानी जाऊन बघूया. ही मूर्ती आहे तब्बल 37 फूट उंच. पण यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट माहितीये का? ही संपूर्ण मूर्ती एकाच दगडातून कोरलेली आहे. जरा विचार करा, एवढा मोठा एकसंध दगड शोधणं, तो इथपर्यंत आणणं आणि त्यातून ही अप्रतिम कलाकृती घडवणं केवढं मोठं आव्हान असेल हे. आणि या मूर्तीची कहाणी तर तिच्या रूपा एवढीच भव्य आहे. हा जो 41 फुटांचा दगड आहे तो तिरुमुरुगन पुंडीजवळ सापडला होता आणि त्याला इथपर्यंत आणण्यासाठी तब्बल 54 चाकांचं एक स्पेशल वाहन बनवण्यात आलं होतं. या एकाच गोष्टीवरून या मूर्तीमागची श्रद्धा किती मोठी आहे हे दिसून येतं. इथली पूजा म्हणजे एक जिवंत परंपरा आहे. रोज देवाला वेगवेगळ्या अलंकारांनी म्हणजे सुंदर अलंकारांनी सजवलं जातं. कधी सुगंधित जाईच्या फुलांनी तर कधी चक्क काजूच्या माळांनी. प्रत्येक अलंकारातून देवाचं एक वेगळंच सुंदर रूप आपल्यासमोर येतं. आता इतकं सगळं ऐकल्यावर आणि पाहिल्यावर तिथे जायची इच्छा तर झालीच असेल, हो ना? मग प्रश्न येतो की तिथे पोहोचायचं कसं? चला तर आता आपण त्याबद्दलच बोलूया. तर हे मंदिर आहे श्रीरंगम शहराच्या अगदी जवळ, मेलूर नावाच्या एका गावात. कावेरी नदीचा पूल ओलांडला की फक्त 7 किलोमीटरवर, म्हणजे पोचायला अगदी सोपं आहे. पोहोचण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टची पण मस्त सोय आहे. श्रीरंगममधल्या MGR पुतळ्यापासून मेलूरला जायला आणि यायला मिनी बसेस आहेत. ह्या बघा वेळा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसेस उपलब्ध आहेत, म्हणजे आपल्या वेळेनुसार आपण आरामात प्लॅन करू शकतो. मंदिरात भक्तांच्या सोयीची पूर्ण काळजी घेतलेली आहे. शेअर ऑटो सहज मिळतात, स्वतःच्या गाडीसाठी पार्किंगची जागा आहे आणि हो, ज्यांना चालण्याचा त्रास असेल त्यांच्यासाठी व्हीलचेअरची सोयसुद्धा आहे. बरं, आपण सुरुवातीपासून दक्षिण अयोध्या असं म्हणतोय, पण या जागेला हे नाव का पडलं असेल? या नावामागे एक खूप खास रामायणाशी जोडलेलं कारण आहे. या नावाचं रहस्य दडलंय ते इथल्या राम पट्टाभिषेकम देवस्थानात. इथे ना प्रभू रामाच्या राज्याभिषेकाचा तो संपूर्ण प्रसंगच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. सीतामाई, लक्ष्मण आणि त्यांचे भाऊ सगळे सिंहासनावर विराजमान, जणू काही आपण त्याच सोहळ्यात पोहोचलो आहोत. आणि म्हणूनच या मंदिराला दक्षिण अयोध्या म्हणतात, कारण इथे येऊन आपल्याला साक्षात प्रभू रामाच्या पट्टाभिषेकाचं दर्शन घेता येतं. तोच पवित्र सोहळा जो अयोध्येत घडला होता तो इथे अनुभवता येतो. इथे खूप वेगळी आणि अनोखी परंपरा आहे बरं का. सहसा कसं असतं की आधी मुख्य देवतेची स्थापना होते, पण इथे हनुमंताच्या इच्छेमुळे मुख्य देवतेच्या आधी तयार म्हणजे लक्ष्मी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. ही गोष्ट या मंदिराला अजून खास बनवते.
आता मुख्य देवतांशिवाय या मंदिराचे आणि इथे येणाऱ्या भक्तांचे रक्षण करणारे काही शक्तिशाली देवसुद्धा इथे आहेत. चला त्यांचीही ओळख करून घेऊया. हे आहेत चक्रथाळवार, मंदिराचे एक प्रमुख रक्षक. त्यांच्यासाठी तिरुमंजनम नावाचा एक खास विधी केला जातो. यात काय करतात तर मूर्तीवर पवित्र हळदीच्या पाण्याने अभिषेक करतात. असं मानलं जातं की यामुळे शुद्धीकरण होतं आणि आशीर्वाद मिळतो. आता प्रश्न पडेल की या रक्षक देवतांची पूजा का केली जाते? तर भक्तांचा असा ठाम विश्वास आहे की यांची पूजा केल्याने किंवा विशेष होम हवन केल्याने सगळ्या नकारात्मक शक्ती दूर होतात आणि भक्तांना एक प्रकारचं आध्यात्मिक संरक्षण कवच मिळतं. चक्रथाळवाऱ्यांच्या बाजूलाच भद्र नरसिंहांचं स्थान आहे. आता नरसिंह हे विष्णूचं उग्र रूप आहे हे तर आपल्याला माहितीच, पण इथे ते भक्तांसाठी खूप दयाळू आणि रक्षक मानले जातात. त्यांच्यासाठी सुद्धा दर महिन्याला खास पूजा अर्चा होते. हे मंदिर म्हणजे फक्त दगडाची इमारत नाहीये, तर एक जिवंत चैतन्यमय श्रद्धेचं केंद्र आहे. मग असं काय आहे जे या मंदिराला इतकं सजीव बनवतं? याचं एक मोठं कारण म्हणजे इथली गोशाळा. आपल्या परंपरेत गाईला किती पवित्र मानलं जातं हे वेगळं सांगायला नको, आणि त्याच परंपरेला जपण्यासाठी इथे दर मंगळवारी आणि शुक्रवारी खास गोपूजा केली जाते. आणखी एक गोष्ट म्हणजे इथलं बांधकाम. इथे प्रत्येक देवतेला समान महत्त्व दिलं गेलंय. प्रत्येकासाठी स्वतःचं गोपुरम म्हणजे एक पवित्र मनोरा किंवा प्रवेशद्वार आहे. यावरून कळतं की इथली प्रत्येक देवता तितकीच महत्त्वाची आणि पूजनीय आहे. तर ह्या दक्षिण अयोध्येची ही आभासी यात्रा आपल्याला एका विचारात सोडून जाते की श्रद्धा दगडामध्ये देवत्व कसं निर्माण करते. ही फक्त एक कला आहे की भक्तीची ती ताकद आहे जी निर्जीव दगडातही प्राण फुंकते? याचा विचार नक्की करून बघा.